जयशंकर बावली। आज आपण मांडवगण या गावी आलेलो आहे। मांडवगणपासून 1 किलोमीटर VCB गाव आहे। त्या ठिकाणी एक शेतकरी आहेत। त्यांनी त्यांच्या शेतामध्ये तुरीच्या पिकाची लागवड केलेली आहे। तर आपण ते तिकडे दिसतात ते दिसतात असं वाटतंय। आपण त्यांच्याकडे जाऊया। तोपर्यंत आपण हे तूर आहे, हे तुरीची लागवड कशी करतात, काय कशी करतात, तिची खुरपणी कधी करतात, त्यानंतर साधारण त्याला पाणी किती वेळा देण्यात येतं, किती महिन्याचं पीक आहे, हे आपण त्यांच्याकडून आपण आता जाणून घेऊया। ज्यांना शेतीविषयक आवड असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा, जेणेकरून भारत हे कृषीप्रधान देश आहे। तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की शेती ही आवश्यक का आहे, का नाही आहे, ह्याचे आपल्याला बरेचसे असेच आपण वेगवेगळे व्हिडिओ करून आपल्या लक्षात येणार आहे। कारण की जरी कुठं काय झालं तरी शेती करणे हा व्यवसाय कधी संपणार नाही। तुमची एक वेळेस कंपनी बंद होईल किंवा तुमचं 56 वय 60 वय तुम्ही रिटायरमेंट तिथून घेऊ शकतात, पण शेती ही विषय असा आहे की जोपर्यंत तुम्ही हयात आहात तोपर्यंत तुम्ही शेती करू शकता। शेती कशा पद्धतीने करायची किंवा कशा पद्धतीने नाही करायची, आता आपण त्यांच्याकडे चाललेलो आहे। साधारण आपण त्यांच्या जवळ आलेलो आहे। साधारण ते काय चिंचाचा पाला बाजूला करतात। तर आपण त्यांना विचारू साधारण ह्या शेतीमध्ये आपण काय केलेलं आहे, काय केलेलं नाही आहे, तर त्याबद्दल आपल्याला ते माहिती देतील। नमस्कार, तुमचं आपलं नाव सांगा पूर्ण काय आहे? बरं। आपण कधीपासून शेती करता? हा नाही, हे तर कॅमेऱ्यात पाहून सांगा। साधारण किती वर्षापासून आपण शेती करतात? 10 ते 15 वर्ष. 15 वर्षापासून, म्हणजे साधारण तुम्हाला कळते असं तुम्ही शेतीच करतात। बरं, ह्याच्यामध्ये तुम्ही काय लागवड केलेली आहे? तूर हे पीक आहे का? बर, साधारण ह्याची लागवड तुरीची कधी करू शकतात? जून मध्ये पाऊस पडल्यामुळे यंदा जून मध्ये, नाही तर खरी तर जुलै मध्ये होती तूर। हा, बर, साधारण तूर हे पीक किती महिन्याचं असतं? साधारण 5 महिन्याचं तूर हे पीक असतं, बरोबर? इथे लक्ष द्या, इथे पहा तुम्ही सरळ। बरं, 5 महिन्यामध्ये साधारण याला पाणी किती वेळा द्यायला लागतं? पाणी जर पाऊस जर आला तर मग 15-3 वाराला, नाही तर मग आठवड्याला पाणी सोडावंच लागतं। हा, हप्त्याला। आणि याची खुरपणी किती, म्हणजे साधारण 5 महिन्याचं पीक आहे तर खुरपणी ही किती वेळा करायला लागते? साधारण खुरपणी साधारण 2 वेळा करावं लागते। पहिली खुरपणी जलद करावं लागते, दुसरी नंतर मग उशीर झालं तर जमतं। बर, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हे जे पीक आहे हे 5 महिन्याचं पीक आहे? 5 महिन्यात पूर्ण होतं। बर, आता मला एक सांगा, आता हे साधारण आता हे जे तुमचं आत्ताचं पीक आहे तर हे साधारण किती दिवसाचं किंवा किती महिन्याचं आहे? 5 महिन्याचं नाही, आता हे जी तुमची लागवड आहे 1 महिना आहे, हे साधारण 1 महिन्याचं पीक आहे। 1 महिना। बर, ह्याला आता तुम्ही काय केलेलं आहे? समज पेरणी पेरताना लागवड करताना पेरताना खताची गुणी पेरली, नंतर आता पाऊस पडल्यानंतर परत एक खताचा डोस द्यायचा। हो, बरं, म्हणजे साधारण आता एक आपण असं समजूया की 5 महिन्यामध्ये तुमचं पीक मोठं झालं साधारण, बरोबर? काढणीजोगी आलं तर काढण्याची पद्धत कशी राहते? काढण्याची पद्धत कापायचं कोयत्याने, नाही तर मग हार्वेस्टने तयार करायची। म्हणजे जे तूर हे पीक आहे हे म्हणजे जे तयार करण्याच्या पद्धती 2 प्रकारच्या आहेत, 2 प्रकारचे, बरोबर? पहिला प्रकार तुम्ही काय सांगितला की वरचं जे त्याला हे येतात, शेंगा येतात, त्या कापायच्या, आणि त्या कापल्यावर त्या कशामध्ये करतात? त्या उपनेरमध्ये करतात, बरोबर? आणि दुसरं जे मला बोलले ते दुसरं कोणतं? ते हार्वेस्टने डायरेक्ट तयार होतं ते। हा, म्हणजे हार्वेस्टरने डायरेक्ट तयार होतं, फक्त तुम्हाला तिथं पोते लावावे लागतील साधारण असं। आणि उपनेरमध्ये पण तोच प्रकार आहे? उपनेरमध्ये सरासरी तुम्हाला सांगू शकताल का तुम्ही की साधारण एका एकरामध्ये सरासरी जर चांगलं हे केलं तर किती पीक निघू शकतं? म्हणजे किती क्विंटल धान्य निघू शकतं अंदाजे तुमच्या? अंदाजे 10-15 क्विंटल माल निघतो एका एकरामध्ये। 10 ते 15 क्विंटल माल निघतो एका एकरामध्ये। म्हणजे जर चांगल्या पद्धतीने आपण जर शेती केली 1 लाखाचं उत्पन्न होतं ना? 1 लाखाचं उत्पन्न होऊ शकतं। म्हणजे आज शेती करणं ही काळाची गरज आहे असं तुमचं म्हणणं आलं साधारण, बरोबर? म्हणजे तुम्ही इतरांना पण सांगू शकता की तुम्ही शेतीकडे लक्ष द्या। शेतीशिवाय पर्याय नाही ना, पर्याय नाही। मग शेती संदर्भात तुम्ही 2 शब्द सांगू शकता का? शेती का करावी, का नाही करावी?
शेतीच्या जीवावर अनेक प्रपंच चालतो, पुन्हा उदरनिर्वाह होतो, पुन्हा मालाची आयात निर्यात होती, दुसऱ्या व्यापाऱ्याला माल विकायला सापडतो. हा म्हणजे म्हणजे हे जे चक्र आहे ते शेवट सगळं चक्र हे शेतीवर अवलंबून आहे. शेतीवरच अवलंबून आहे. पगार झालं, हे झालं, सगळं शेतीवरच अवलंबून आहे ना. हा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की जरी सर्व्हिसवाले असले कुणी असले तरी त्यांनी ज्यांची शेती आहे त्यांनी त्यांनी- शेतीच करणं गरजेचं हा आहे. म्हणजे तुम्ही ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करू शकता, पण ते पाहता पाहता तुम्ही तुमच्या दुसरा शेतीकडे पण उद्योग लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे पण शक्यतो शेतीकडे जास्त लक्ष दिलं तरच उदरनिर्वाह होतो ना. हा म्हणजे तर ह्याच्यातून तुमचा सांगण्याचा अर्थ असा झाला की जरी तुम्ही सर्व्हिस करतात किंवा काय करतात, पण शेती हे भारत हे कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान देश आहे भारत. त्यामुळं ह्याच्यामध्ये शेतीला सगळ्यात जास्त महत्व हे शेतीला आहे. शेतीला जी बरोबर बरोबर. म्हणजे आता साधारण आपण परत तुमचं एकदा नाव सांगा. नामदेव खंडोबतकर. हा म्हणजे तुम्ही मांडवगणचे समज रहिवासी साधारण असं. चालेल. तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. चला आपण आता पाहिलेलं आहे तर त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. तर असाच आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवूया जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या जे शेतीचे जे हे आहेत साधारण तूर झालं किंवा वेगवेगळे ज्वारी हे ते जे आहे ह्याच्यामध्ये आपण परत असंच भेटूया. जय शंकर.